विद्यार्थी मित्र नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे UGC NTA नेटच्या परीक्षेसंदर्भातला. हो मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी नेट ॲप्लिकेशन भरले होते त्या विद्यार्थ्यांची परीक्षा 22, 23, 24, 25, 29 आणि 30 जून 2026 रोजी भारतातील विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने म्हणजे CBT मोडमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. आणि या परीक्षेचे ॲडमिट कार्ड हे दिनांक 17 जून 2026 रोजी पब्लिश केलेले आहे, रिलीज केलेले आहे. मित्रांनो, हे ॲडमिट कार्ड मिळाल्यानंतर परीक्षेला जाताना तुम्हाला काय गोष्टी सोबत न्यायच्या आहे, कोणत्या गोष्टी सोबत न्यायच्या नाही, काय काळजी घ्यायची आहे, तर या सर्वांबद्दल त्याच पद्धतीने UGC NTA नेटने परीक्षेसंदर्भात काय गाईडलाईन्स तुम्हाला दिलेले आहेत, तर ह्या सर्व गाईडलाईन्स ज्या आहे त्या आज आपण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत, त्याच्यावर चर्चा करणार आहोत. कारण बऱ्याच वेळा असं होतं की ॲडमिट कार्ड आपल्याला मिळतं, पण ॲडमिट कार्डवर काय काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ते आपण वाचत नाहीत आणि परीक्षेला गेल्यानंतर आपली तिथं तारांबळ होते आणि त्या ठिकाणी आपल्याला काही प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. तर हे प्रॉब्लेम येऊ नये याच्यासाठी काय गाईडलाईन्स आहे, कोणत्या गोष्टी सोबत न्यायच्या आहे ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, सगळ्यात आधी ॲडमिट कार्डवर जो फोटो तुम्ही अपलोड केला होता, म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना जो फोटो तुम्ही अपलोड केला होता त्या फोटोची प्रिंट किंवा एक छोटा पासपोर्ट फोटो तुम्हाला सोबत न्यायचा आहे, जो तुमच्या ॲडमिट कार्डवर तुम्हाला चिटकवायचा आहे. आता सेंटरवर गेल्यानंतर डाव्या अंगठ्याचा जो ठसा आहे तोही तुम्हाला तुमच्या त्या ॲडमिट कार्डवर द्यायचा आहे. जर तुमच्याकडे तशी सुविधा असेल तर तुम्ही तो अंगठा दिला तरी चालणार आहे, किंवा सेंटरवर जाऊन इन्व्हिजिलेटर जे आहे त्यांच्या समोर हे केलं तरी चालणार आहे. आता रिपोर्टिंग टाईम जो आहे त्या रिपोर्टिंग टाईम दिलेल्या रिपोर्टिंग टाईममध्येच तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. फॉर एक्झाम्पल 3 वाजता पेपर आहे तर त्याचा रिपोर्टिंग टाईम 1 वाजता असणार आहे. मग 1 ते दुपारी 2:30च्या दरम्यान म्हणजे 1.5 तास तुमचं त्या ठिकाणी गेट एंट्री असणार आहे आणि शार्प 2:30 वाजता गेट क्लोज होणार आहे. त्याच्यामुळं जो रिपोर्टिंग टाईम तुम्हाला दिलेला आहे त्या रिपोर्टिंग टाईमच्या आधी तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. गेट क्लोज 2:30 वाजता होणार आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आता बघा, स्क्रीनवर तुमच्या विषयाची तुम्ही ज्या ठिकाणी परीक्षेला बसणार आहे तुम्हाला जो काही कम्प्युटर अलॉट केला जाईल तर त्या कम्प्युटरवरच्या स्क्रीनवर तुम्हाला तुमचा विषय आणि तुमचा सब्जेक्ट कोड जो आहे तो बरोबर दिसतोय का ते तुम्हाला बघायचं आहे. जर त्याच्यामध्ये काही गडबड असेल तर लगेच इन्व्हिजिलेटरला तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे आणि जो काही प्रॉब्लेम झालेला आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. आता परीक्षेच्या ठिकाणी गोंधळ किंवा काही गैरवर्तन गैरप्रकार करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. असं जर निदर्शनास आलं तर तुम्हाला तात्काळ त्या परीक्षा केंद्रावरून बाहेर काढलं जाईल आणि तुमची परीक्षा देखील कॅन्सल केली जाऊ शकते. त्याच्यामुळे ती एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे. गेट क्लोज झाला म्हणजे 2:30 वाजता किंवा सकाळचा जो पेपर आहे तर त्या पेपरच्या गेट क्लोज झाल्यानंतर कोणालाही त्या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. त्याच्यामुळं गेट क्लोज होण्याच्या आधीच तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. एखादा हँडिकॅप विद्यार्थी असेल तर त्या हँडिकॅप विद्यार्थ्यांना पर अवर 20 मिनटं एक्स्ट्रा मिळणार आहे. म्हणजे 3 तासाचा जर पेपर आहे तर 1 तास त्याला एक्स्ट्रा मिळणार आहे. तर ही चांगली गोष्ट जी आहे ही हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. मात्र त्या विद्यार्थ्यांकडे प्रॉपर हँडिकॅप असल्याचं सर्टिफिकेट जे आहे ते सिव्हिल सर्जनचं असलं पाहिजे आणि तुमच्या सेंटरला आणि NTA ला तुम्हाला हे कळवायचं आहे की तुम्ही अशी कंडिशन तुमची आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रा टाईम पाहिजे आहे. तर ती गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. आता बघूया की क्वेश्चन पेपर जे आहे क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर तुमचा पेपर संपला किंवा तुमचं क्वेश्चन जे आहे ते सगळे सॉल्व्ह करून झालेले आहे, मात्र आता बाहेर निघायचं आहे, तर अशा वेळी कोणालाही बाहेर सोडलं जाणार नाही. जो तुमचा टाईम आहे 3 तासाचा तो टाईम झाल्याशिवाय किंवा ती वेळ पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला बाहेर काढलं जाणार नाही किंवा बाहेर जाऊ दिलं जाणार नाही. तर ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. विद्यार्थ्यांनी आपलं जे हे आहे सीट जे आहे ते सोडायचं नाही किंवा त्या ठिकाणून तुम्हाला बाहेर यायचं नाही आहे. विद्यार्थ्यांना जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ते मॅक्झिमम वाचण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सगळे पॉईंट जे आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतच आहोत. तरीही एक खात्री म्हणून तुम्हाला ॲडमिट कार्ड बघायचं आहे आणि त्याच्यावर जे काही गाईडलाईन्स आहे तेही तुम्हाला एकदा बघायच्या आहे. आता विद्यार्थ्यांना जर शक्य असेल तर परीक्षा केंद्रावर 1 दिवस आधीच जाऊन तुम्हाला व्हिजिट करता आली पाहिजे, म्हणजे शक्य असल्यास. कारण दुसऱ्या दिवशी परीक्षेच्या दिवशी तारांबळ होऊ नये किंवा गडबड होऊ नये आणि तुमची परीक्षा मिस होऊ नये याच्यासाठी तुम्हाला ते सेंटर आधी जर शोधून ठेवलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी बरोबर त्या परीक्षेच्या दिवशी त्या केंद्रावर जाता येऊ शकतं. तर ही एक काळजी घ्यायची आहे. अगदी शक्य असेल तर जा, अदरवाईज तुम्ही त्या दिवशी लवकर पोहोचले तरी चालणार आहे. आता ॲडमिट कार्ड आणि ॲडमिट कार्ड
सोबत जे काही हे आहे डॉक्युमेंट जे आहे म्हणजे ID प्रूफ वगैरे, तर त्याच्याशिवाय तुम्हाला एंट्री मिळणार नाही. त्याच्यामुळे ते तुम्हाला कंपल्सरी सोबत न्यायचं आहे. जर ते नसेल तर तुमचा प्रवेश जो आहे तो नाकारला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्यायची आहे की प्रत्येक परीक्षा केंद्रावर CCTV यांची निगराणी असणार आहे. त्याच्यामुळे ती एक काळजी घ्यायची आहे आणि गैरवर्तन करण्याचा प्रयत्न हे कोणीही करायचा नाही. त्याचप्रमाणे जॅमर देखील सुरक्षेसाठी जॅमर देखील त्या परीक्षा केंद्रावर लावलेले आहे. आता सोबत कोणकोणत्या वस्तू तुम्हाला न्यायच्या आहे, तर सगळ्यात आधी आहे तुमचं ॲडमिट कार्ड. त्याची प्रिंट काढायची आहे. 3 पेजेसचं हे ॲडमिट कार्ड असणार आहे. हे 3ही पेजेस इम्पॉर्टंट आहेत, तर ते 3 पेजेसचं ॲडमिट कार्ड तुम्हाला सोबत न्यायचं आहे. त्याच्यानंतर पाण्याची बॉटल असेल तर ती ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल असली पाहिजे. बाकी कलरफुल किंवा काहीतरी लेबल लावलेलं आहे अशी पाण्याची बॉटल चालणार नाही. त्याच्यानंतर 2 पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला न्यायचे आहे, कारण तिथं तुम्हाला त्या अटेंडन्स शीटवर चिटकवायचं आहे, तर ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर डिक्लेरेशन जे आहे तुमच्या ॲडमिट कार्डवर, ते डिक्लेरेशन तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे. काय काय इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही चेक करा. त्याच्यानंतर ID जे आहे, ID कार्डमध्ये काय काय तुम्ही नेऊ शकता, तर सगळ्यात आधी आहे तुमचं आधार कार्ड. आधार कार्ड जर असेल तर तुम्हाला ते सोबत घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड नसेल मात्र ई-आधार असेल तर ई-आधारची कॉपी देखील चालणार आहे. त्याच्यानंतर पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा वोटर ID असेल, तर याच्यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला सोबत न्यायचं आहे ॲज अ ID प्रूफ म्हणून. त्याच्यानंतर कोणकोणत्या वस्तू तुम्हाला सोबत न्यायच्या नाही आहेत, तर पेन, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस किंवा स्मार्ट वॉच किंवा ब्ल्यूटूथ किंवा अजून पेजर किंवा इलेक्ट्रॉनिक अजून कुठला वस्तू असेल तर ती कुठलीही वस्तू तुम्हाला सोबत न्यायची नाही आहे. त्याच्यानंतर मोठे सोल असणारे शूज, बऱ्याच वेळा हाय हिल्सवाले ज्या सँडल आहेत किंवा शूज जे आहेत ते विद्यार्थी घालतात, किंवा खूप खिशे असणारे कपडे जे आहेत शर्ट किंवा पॅन्ट तर असे घालतात, किंवा खूप बटन्स आहेत तर ह्या पद्धतीने विद्यार्थी ते वेअर करून जातात. तर अशा विद्यार्थ्यांना अलाउड केलं जाणार नाही आहे. सिंपल जो ड्रेस आहे, सिंपल शूज किंवा सिंपल चप्पल जी आहे ती तुम्हाला घालून जायची आहे. त्याच्यानंतर जे काही तुम्हाला टेक्निकल याच्यासाठी रफ वर्क करायचं आहे किंवा काही मॅथमॅटिकल लॉजिकल रिझनिंगचे एक्झाम्पल सोडवायचे आहे, तर याच्यासाठी तुम्हाला स्पेशल एक ब्लँक पेपर दिला जाणार आहे. त्या ब्लँक पेपरवर वरच्या साईडला राईट साईडला तुम्हाला तुमचा सीट नंबर आणि तुमचा सब्जेक्ट, त्याचप्रमाणे तुमचं पूर्ण नाव जे आहे ते लिहायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तुमचं रफ वर्क पूर्ण झालं, तुमचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून झाले आणि आता तुम्ही बाहेर निघताय, तर त्याच्यावर तुमची सही करून तो जो पेपर आहे तिथे जर ड्रॉप बॉक्सची सुविधा उपलब्ध करून दिली असेल तर त्या ड्रॉप बॉक्समध्ये तुम्ही टाका. अदरवाईज तुमचे जे इन्व्हिजिलेटर आहे तुमच्या ब्लॉकवर तर ते त्यांच्याकडे सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ज्या गाईडलाईन्स आहेत, आता ह्या बऱ्याच गाईडलाईन्स NTA UGC नेटने दिलेल्या आहेत, मात्र काही सिलेक्टिव्ह ज्या गाईडलाईन्स आहेत ज्या इम्पॉर्टंट आहेत तर त्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेन केलेल्या आहे. तर मित्रांनो, ह्या ज्या परीक्षा होणार आहेत तर ह्या सर्व परीक्षा तुमच्यासाठी आहेत आणि व्यवस्थित अभ्यास करून या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. आणि जी UGC NTA नेटने परीक्षा आयोजित केलेली आहे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आहे, तसेच PhD साठी आणि JRF साठी, तर ही एक्झाम जी आहे ती तुम्ही क्वालिफाय केली पाहिजे. तर मित्रांनो, येणाऱ्या या UGC NTA नेटसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.